नमस्कार मंडळी, मी आकाश भोईर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या नव्या व्हिडिओमध्ये। मंडळी वानेवर आलो, आता वाहनं काढायला आलोय। आता आपल्या जागेवर बोट्या लागतील, त्यामुळे आता पूर्ण वाहनं काढायला लागेल, नाहीतर बोट्या सर्व आपल्या काट्याने तर जाळं फाडून टाकतील। तर वाहनं काढायला घेतलाय, नंतर आपण वाहनं शिवू 1 महिन्यामध्ये। पाऊस आलाय तर वाहनं पण शिवायला लागेल, तर 1 महिना तर जाईनच वाहनं शिवायला, तिथपर्यंत आपण वाहनं काढून घेऊ। मंडळी अशी मेहनत असते वाहनं काढायची। 2 जण उपटायला लागले, एक दोरं काढायला लागलाय, ते जाळं भरायला घेतले मी। तिथे चिरागनं यश बांबू उपटत चाललाय, चिराग ना तिथे यश बांबू भरत चाललाय, उपटत बांबू भरत। होडी पण भरली आपली। दोन खाचं भरला, अर्धा वाहनं आलाय। त्या महिन्यात आहे ती म्हणजे तर दाखवत नाही किंवा थोडा पुढे स्टार्ट कर पुढे। अर्धी होडी जास्त भरली, आता काम चालू आहे, भरपूर मेहनत आहे, दम लागला। आता पूर्ण होडी भरायची आहे ना, 2 होडी बांबू भरायची आहे, नंतर परत दुपारी परत झालं ना बांबू भरायला येणार आहे। अशी मेहनत असते। काय करणं वाटते, भावरं येत नाही रे भाई, त्यासाठी मेहनत करायला लागते दिवस रात। तर परत जाळं पण शिवायला लागेल, 1 महिन्यात जाईल, कारण की जाळं घन आहे, घन जाळं शिवायला टाइम लागते आणि कलर जाळं शिवायला टाइम नाही लागत। चला मंडळी, आता काम करतो, नंतर दाखवतो। तर बघा मंडळी, बांबूची 1 होडी भरले, चिराग घेतलेला आहे, आपलं जाळं पण भरून झालेलं आहे, अजून बांबू उपटायचं बाकी आहे। यश अजून बांबू पडतोय मंडळी। आता 1 होडी बांबूची भरलेली आहे, चिराग घेते आलेला आहे, आणि तिथून यश अजून बांबू उपटतो। अजून दुसरी होडी भरायला घेतले, आपलं थोडंच बाकी आहे जाळं भरायचं। आपली पण होडी भरले पूर्ण, 2 होडीचं झालं, एका होडीमध्ये भरले। आता जाम दमलोय, जाम म्हणजे जाम। महिन्यात कोणाला दिसेल का ते दाखवायला पण नीट नाही, म्हणजे कालोख पडलाय। जेवढा कापायला घेतला, कारण की आपली होडी भरली। लाटच्या शेडावर पोहोचले, आपली होडी पण भरली, 2 होड्या भरल्या, 1 जाळ्याची भरली, 1 बांबूची भरली, अजून तिसरी होडी भरायची बाकी आहे। तो इसके बच्चा अब वो चलो अब इसके बाद मामूले का लोग
मिगेश होता, चिराग आलेला त्यामुळे आता बांबू पण काढून झाले आज. थँक्यू चिराग आल्याबद्दल. सगळी मावराला येते. चिराग फर्स्ट टाइम कामाला येलाय. तर रमेश मामा पप्पा चालले आता बांबू उपटायला येत जवळ. आणि आपली होडी भरलेली आहे आणि ही बांबूची होडी. चला बघा मंडळी, झालं पण भरून झाले ना. बांबू पण 2 होड्या बांबू काढले. हात बघा, हात बघा काम करता करता हे महिन्याचा आधार. इसको बोलते मेहनत का हात. तर मंडळी ही यश आणि चिराग बांबू उपटायला होता. मिगेश होता रश्या कापायला बांधलेला ना, जालं बांधायला होता. रमेश मामा जालं उपटायला ना. पप्पा आणि मी जालं भरायला होतो. तर चाललो वरती. बघा इकडचा भाग आपला बाकी आहे. अर्धा वाना काढून घेतला आपण. तिकडचा पाला पण बाकी आहे. आता पावसाळ्यात म्हणजे जागा लाट मारते तर सर्व ओढ्या इथेच आणतात आमच्या तिकडे ठेवायला. त्यामुळे जागा खाली करायला लागते. नाहीतर आम्ही वाना काढतच नसतो. बोट आल्यावर नुकसान पण भरपूर होते. जालं फाडतात, काट्या तुटतात. त्यांना पण माहीत पण नसते काही काना वानं म्हणजे काय. काही काना माहीत असेल तर चांगली गोष्ट आहे. समजाल तर चांगलं होईल. कारण की प्रत्येकाचा धंदा असते, करावं लागते. वादळ आल्यावर चांगली जागा हीच आहे सेफमध्ये. आणि काही खाडी भेटत पण आहे. आणि मंडळी आणि कोण बोटवाला असेल, आपली कोण व्हिडिओ बघत असेल, होडीवाला असेल तर खाडीमध्ये होडी नका ठेवू. कारण की होडी ठेवल्यावर तुम्ही नांगर खाडीच्या मध्ये टाकता, त्याचा त्रास भरपूर होतं. रिक्वेस्ट करतो होडी खाडीमध्ये नका टाकू. साईडला लावा, भरपूर जागा आहे. लागोपाठ 5-5 होड्या रेतीन. जागाच जागा आहे. 5-10 जागा होड्या रेतीन एवढी जागा आहे. बघा मंडळी, बांबू तोडले, होडी गेले तर. तर मंडळी आता परत चाललोय जालं काढायला. घरी आलेलो जेवायला, आता परत चाललोय जालं काढायला. आता भरतीचा टाईम आहे. व्हिडिओ काढायला मिळेल का ते पण नाही माहीत. कारण की मोठा दर आहे, पाणी पण फास्ट भरेल. चला मंडळी, पोवतीचा पाणी झाला. थोडी तर काढा मिळली काय उडलेली. एक कोडी बांबू काढले, एक कोड झाल्याची आहे. आज काम झालं नाही पाहिजे तर. जार भरपूर फास्ट भरत होता. चला वरती चला. तर मंडळी परत दुपारी जेवणची आलेलो जालं उपटायला. बघा एक वडी जालं उपटले ना, बांबू उपटून झाले. तेवढं काम नाही झालं कारण की जार फास्ट भरत होता. आता परत सकाळी यायला लागेल. तर चाललो परत जालं काढायला. होडीतून काढायला पण लागते जालं. त्या पहिला तर दाखवलं नाही, आता दाखवायला मिळेल ते पण नाही माहीत. आता वाजले 4:30. सकाळी 4 वाजतापासून उठून काम चालूच आहे. चला बघू आता किती वाजतात. तर मंडळी जालं भरून झालेलं आहे. सगळे जण आता चालले. आता अरे ते बोलते थंडा पाजा कोणतरी बोलते. थंडा नको बोलू बरं. जालं पण भरून झाले, बांबू पण ठेवले तिथे. तर मंडळी सकाळी गेलेलो, आलो दुपारी, परत जेवूनची परत वाण्यावर गेलो. आता झाले संध्याकाळ. आता काम झाले, अजून काम बाकी आहे. उद्या सकाळी परत जायला लागेल. अशी मेहनत असते पण दाखवायला मिळली नाही कारण की भरती फास्ट होती. त्यामुळे पाणी पण पोवतीचं झालेला. जसं होईल तसं काम केले ना आलो आम्ही वरती. झालं पण आता वरून झाले. झालं पण आता शिवाचं काम आहे. सगळ्यांना वाटते माहुरं, पण त्याच्या पुढे मेहनत जाम असते. कारण की आम्हाला मेहनत करायची सवय झाली. आता पुढे आम्हाला काहीच नाही वाटत. आता हे झालं पण शिवायला लागेल. चला मंडळी.
तर मंडळी आता सकाळचे 5:30 वाजलेत. आता परत चाललोय चाललं ना बांबू काढायला. आज तर काम ओकेच करणार आहे. चला मंडळी झालं उपटत उरामध्ये आलं. मंडळी आता फायनली वाना धुवून झाला. आता बांबू उडले थोडं काढायचे. यश पण तिथे बांबू काढतोय. आता त्या साईडचे बांबू काढायचे आहेत. आज सर्व काम ओकेच करून टाकणार. जाम दमलो. ही मेहनत असते. यश तिथे बांबू भरावे. यशने हे ठोकीची आहे. तर मंडळी शेवटी वाना काढून झालेला आहे. अशी मेहनत असते पण नीट दाखवायला नाही मिळालं कारण की पाण्यामध्ये व्हिडिओ काढायला मिळली नाही. सर्वजण कामामध्ये लागलेले. डबल काम करायला लागलं. शेवटी काम झालेलं आहे. तर मंडळी आजची व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. मिळूया अशा छान व्हिडिओमध्ये.